श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, पाहून दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केली नसेल ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे. बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर कर आणि कमेंट मध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एवढं वाक्य कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे. आपल्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी श्रद्धेने बाळूमामांची सेवा करा. मामा म्हणतात, जर सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या तर दुःख काय आहे हे कळालंच नसतं. जीवनात दुःखच मिळालं नसतं तर खरं सुख कोणालाच कळालं नसतं. उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसतं. म्हणूनच आजचा दिवस आनंदात जगायचा असतं. बाळूमामा म्हणतात, आयुष्यात सुखी आणि समाधानी राहा. आयुष्यामध्ये संकट आली म्हणून निराश होऊ नका. त्या संकटातून मार्ग दाखवायला मी तुमच्या बरोबर आहे. जीवनात काही वेळा तुम्हाला नियती अनपेक्षित अडचणीत अडकवत असते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कोण आपलं आहे आणि कोण परक आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू कुणाला फसवू नकोस, कुणाचे मन दुखवू नकोस, कुणाला दुःख देऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. स्वतःला इतकं कामामध्ये व्यस्त ठेवा की दुसऱ्याच्या चुका काढायला वेळच मिळाला नाही पाहिजे. जीवनात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. हा विचार एकदा आपल्या मनाशी पक्का केला की आपण जिंकणार हे मात्र नक्की. मामा सांगतात, निंदा करणाऱ्यांना घाबरू नका. आपला देह जेव्हा आपण साध्य करता तेव्हा निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. दररोज सकाळी तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे स्वप्न बघत झोपा, दुसरं म्हणजे स्वप्न पाहिलेलं त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये एकच कमतरता जास्त असते, आपण बोलतो जास्त आणि कर्म करतो कमी. तुम्ही थोडासा विचार करा. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय गमवावं लागलं याचा विचार करा. मी तरी अनुभवलंय की तुम्ही जेवढी मेहनत कराल, कष्ट घ्याल, तेवढंच जास्त पटीने तुमचं नशीब तुम्हाला साथ देत असतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्या सल्ल्यावर आपण स्वतः काम करणे. आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करणे. जय बाळूमामा. मामा म्हणतात, मीच सगळीकडे आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी कणाकणात आहे. मीच जल आहे, मीच आकाश आहे, मीच गगन आहे. आदमापुरातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, कुठेही जाणार नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ, आठवेन मी. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी खालच्या पायरीवर असतात. एकदा आपलं कर्तृत्व साध्य झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपोआप झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांशी सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. मित्रांनो, हे जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा. आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमच्या जीवनात आलेले छोटे छोटे पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. जर तुमच्या मागे कोणी काही तुम्हाला बोलल्याने त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर एक विचार मनात आला, माझ्या पाठीमागे मला कोणीही काहीही बोलल्याने मला त्याचा काहीच फरक पडत नाही.
माझ्या समोर बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही। हाच तर खरा माझा विजय आहे। मामा नेहमी सांगतात, कधी कुणाच्या भावना बरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल। कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल। चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा। स्वतःच्या चुका कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका। रत्नांचे ढीग दिले तरीही आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळू शकत नाही, म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालत असतो तो किती मोठा गुन्हा करत असतो। आयुष्यात तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा। या जगात अशक्य असे काहीच नाही। बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबत हाय, तुला हरू देणार नाही। या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बाळूमामांचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे। भविष्यात काय होईल हे कोणालाही माहित नाही, त्यामुळे आजचा दिवस, आजचा क्षण आनंदात जगायला शिका। एक लक्षात ठेवा, सूर्य काहीच बोलत नाही, परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा परिचय कुणाला देत बसू नका। तुम्ही तुमचे कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा। आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच। आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मामांचा हात पकडला त्यांना कधी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही। मामा सांगतात, जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर तुम्ही त्याला काहीच बोलू नका। तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा, कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते। एक अटळ सत्य आहे, परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कुणाचे पुण्य घेत नाही। प्रत्येक त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना फळ देत असते। जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल। तुम्ही केलेले कर्म आणि मिळालेले फळांना तुम्ही स्वतः जबाबदार असता। मामा सांगतात, माणूस जेवढा आजाराने, कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो। म्हणूनच हसत राहा, विचार सोडा, मामांच्या नामस्मरणात राहा। आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील मामा। मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही, म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामांवर सोपवा। ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर विरोधात उभा आहे, त्यावेळेस एक काम करा, जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा। तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे असेल। मामा म्हणतात, तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहित नाही, पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहित आहे। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, परंतु मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे। तुम्ही माझे नामस्मरण करता, म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो। अशक्य ही शक्य करतील मामा। जय बाळूमामा। मामा म्हणतात, माझ्या बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आदमापुराची वाट घे। मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही। या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल। तुम्ही म्हणत असाल की आपले दुःख, त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा, तर मामा म्हणतात, माझ्या बाळा, हेच तर तुझे चुकत आहे। तू मला सांगत नाहीस, याचाच मला खूप त्रास होत आहे। आयुष्यात कसलीही परिस्थिती आली, कितीही मोठे वळण आले
तरीही तुम्ही स्थिर राहा, कारण तुला तुझ्या स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा आणि कृतीत उतर. जर तुला कुठल्याही प्रकारचा योग्य मार्ग दिसत नसेल तर तो तुझे नयन बंद करून मला विचार. अशा प्रकारे मी तुझ्या सोबत आणि तू माझ्या सोबत संवाद साधशील. तुझ्या वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, परंतु तुझ्या वाईट काळात तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नकोस. बोलण्यावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्यातून कारण निमित्त बनते. निमित्तावर लक्ष ठेवा, त्यावरून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं, परंतु काळजी करणारी माणसं आपल्याला भेटली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करावा, म्हणजेच इतरांना दोष देण्यासाठी आपल्याकडे वेळ उरणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आपण आपले काम वाहत्या पाण्यासारखे केले पाहिजे, म्हणजेच आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतील त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा वाहत्या प्रवाहाने किनाऱ्याला जाऊन लागतो, त्याचप्रमाणे आपण जर आपले काम वाहत्या पाण्याप्रमाणे केले तर आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट, त्रास ते सुद्धा जाऊन या जीवनाच्या किनाऱ्याला लागतील. देह साध्य करणे कितीही कठीण असो, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. जे कर्मच करत नाहीत त्यांच्याकडे तक्रारीचा ढीग असतो आणि शेवटी ते नशिबाला दोष देतात. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिक काम करा. आणि मामांचे मुखामध्ये नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. मामा म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाच्याही परिस्थितीची चेष्टा करू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो हळूहळू करून कोळशालाही हिरा बनवते. फक्त प्रश्न हा वेळेचा असतो. वेळ ही प्रत्येकाची चांगली येणार असते आणि प्रत्येकालाच वाईट येणार असते. म्हणून कुणाच्याही वेळेची, परिस्थितीची चेष्टा करू नका. कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसताना पाणी आले तर त्याचे अश्रूचे कारण बनू देऊ नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली आली तर चांगल्या वेळेमध्ये वाईट काम करू नका. संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतं, परंतु जिंकतो तोच ज्यामध्ये संकटाशी सामना करण्याची शक्ती असते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आता तू ठरव की तुला तुझ्या आयुष्यात संकटाशी सामना करायचा आहे की हार मानून निराश होऊन बसायचं आहे. आयुष्यात हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही. त्यांची इज्जत कोणीही करत नाही. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव. जिंकला नाहीस तरीही चालेल, परंतु तुला तर समजेल की तुझी अवकात तरी कुठपर्यंत आहे आणि आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. ज्याने घेतलं मनापासून मामांचं नाव, त्यावर केला मामांनी सुखाचा वर्षाव. जीवनात अनंत अडचणी असतात, परंतु होठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी जगायचं तर असतंच. मग त्यामुळे हसत हसत जगलं तर काय नुकसान होतं. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे
त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमीच चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून पोखरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या
सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव. तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावताना त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पलटेच्या मागे लागू नका, पलटेच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात,
भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्ये ही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहित नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्यक्त नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्यांना पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ
पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मग बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.